पाकिस्तानी नागरिकांच्या आकडेवारीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या विधानात तफावत। फडणवीस म्हणतात एकही पाकिस्तानी बेपत्ता नाही, तर शिंदे म्हणतात 107 पाकिस्तानी बेपत्ता। सैफुल्ला कसूरीसह 6 दहशतवाद्यांच्या प्रमुखांनी रचला पहलगाम हल्ल्याचा कट। सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती। पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसह ISIचाही सहभाग। पहलगाम हल्ल्याचा NIA कडून तपास सुरू। स्थानिक फोटोग्राफरच्या कॅमेऱ्यात दहशतवादी हल्ला कैद। 2 दहशतवादी झाडामागे तर 2 झिपलाईन जवळ लपल्याची माहिती समोर। भारतानं पाणीपुरवठा बंद केल्यास अण्वस्त्र हल्ला करणार। 130 अण्वस्त्र फक्त भारतीयांसाठीच आहेत, पाकिस्तानच्या रेल्वे मंत्र्यांचा इशारा। पहलगाम हल्ल्यामुळे भारतीयांच्या मनात संताप। हल्ल्याचा कट रचणाऱ्यांना कठोर शिक्षा होईल, पंतप्रधान मोदींचं आश्वासन। तर दहशतवाद विरुद्धच्या लढाईत जग सोबत असल्याचा मोदींचा विश्वास। पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याच्या आदेशाचा आजचा शेवटचा दिवस। अटारी वाघा बॉर्डरवर नागरिकांची मोठी गर्दी। एसनची म्हणजे इसेन्शियल एकनाथ शिंदे हा महाराष्ट्रासाठी आवश्यक। एसनची या ठाकरेंनी दिलेल्या नावावरून शिंदेंची ठाकरेंवर टीका। लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही, मंत्री नरहरी झिरवळांचं वक्तव्य। लाडक्या बहिणी 1500 रुपयात खुश असल्याचंही केलं स्पष्ट। मनाविरुद्ध लग्न केलं म्हणून बापाने घेतला लेकीचा जीव। जळगावच्या चोपडामधील धक्कादायक घटना, मुलीचा मृत्यू तर जावई जखमी। आणि छत्तीसगडच्या सीमेवर लष्कराने माओवाद्यांना घेरलं। लष्कराला डोंगराच्या भागात आढळली गुहा। सलग 6व्या दिवशी लष्कराकडून शोध मोहीम सुरू। नाशिकच्या पांडवलेणी इकडे डोंगरावरती 2 पर्यटक अडकले होते। ट्रेकिंगसाठी गेले असता ॲडव्होकेट उमेश वालझाडे आणि तेजस वालझाडे हे पितापुत्र डोंगरावरती अडकले होते। दरम्यान 1 तासाच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमक दलाच्या जवानांनी या दोघांची सुटका केली। 2019च्या महापुरात खचलेल्या चिपळूणच्या गोकुळ बायपास इथल्या वासिष्ठी नदीवरील इंद्रोण पुलाच्या दुरुस्तीचं काम अखेर मार्गी लागलेलं आहे। त्यामुळे आता पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्यामुळे वाहनधारकांनी समाधान व्यक्त केलं। गडचिरोलीच्या अतिदुर्गम भागात असलेल्या कटेझरी गावात पहिल्यांदाच बस दाखल झालेली आहे। स्वातंत्र्याच्या 78 वर्षांनंतर या गावामध्ये बस धावल्यामुळे संपूर्ण गावकऱ्यांनी मिरवणूक काढत आनंद साजरा केला। सोलापूर शहराच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या सिद्धेश्वर तलावात शेकडो माशांचा मृत्यू झालेला आहे। दूषित पाण्यामुळे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला। महसूल विभाग, वन विभाग आणि भूमी अभिलेख यांनी एकत्रितपणे येऊन राज्यात प्रथमच पुनर्वसित गावातील 40 ग्रामस्थांची नावं सातबाऱ्यावरती आणण्याची कार्यवाही केली। राज्यात अशा प्रकारच्या प्रोजेक्ट पहिल्यांदा सातारा जिल्ह्यातील पुनर्वसित भांबे गावामध्ये राबवण्यात आला आहे। साताराच्या आटके गावात भरवस्तीमध्ये बिबट्याचा वावर आढळलाय। बिबट्याचा वावर CCTV मध्ये कैद झालाय। दरम्यान नागरिकांमध्ये यामुळे भीतीचं वातावरण आहे। डिंबे धरणातील आमचं हक्काचं पाणी आम्हाला ठेवा आणि उरलेलं पाणी घेऊन जा असं वक्तव्य माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटलांनी केलंय। पुण्याच्या चांडोमध्ये बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळेला शर्यत पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली। रत्नागिरीच्या कर्दे गावात पर्यटनाचं रोल मॉडेल बनतंय। यावेळेला कोकण ग्रामीण पर्यटन विकास योजनेअंतर्गत 14 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे। तोरणमाळच्या पर्यटनाच्या अनुषंगाने विकास करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या समितीने तोरणमाळचा पाहणी दौरा केलेला आहे। या समिती या ठिकाणी पर्यटकांना आकर्षित करण्याच्या अनुषंगाने काम सुचवणार आहे। अलिबागच्या नागाव समुद्र किनाऱ्यावरील 6 किलोमीटर पर्यंतचा बंधारा उद्ध्वस्त झालाय। त्यामुळे बंधाऱ्याअभावी उधाणचं पाणी लोकवस्तीमध्ये शिरण्याची ग्रामस्थांना भीती आहे। वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीची आवक पुन्हा वाढली असून तब्बल 11,300 क्विंटल हळदीची आवक झाली। मात्र हळदीच्या दरात घसरण झालेली असून कांडी हळदीला 12,140 ते 14,340 रुपये प्रति क्विंटल दर मिळतोय।
अहिल्यानगरच्या घोडेगावमध्ये कतलीसाठी डांबून ठेवण्यात आलेल्या 40 जनावरांची सुटका करण्यात आली. यावेळेला पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले. मालेगाव मनमाडसह नाशिकच्या ग्रामीण भागात पारा 43 अंशांवरती गेला. उष्णतेच्या लाटेमुळे बाजारपेठेत शुकशुकाट आहे. हिंगोली जिल्ह्यातील तापमानात मोठी वाढ झाली, त्यामुळे पपई बागांना याचा फटका बसला. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला. जव्हारमध्ये आदिवासी कोकणा समाजाचे वैचारिक आणि सांस्कृतिक एकता महासंमेलन संपन्न झालं. यावेळेला जव्हार शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. पुरंदरमध्ये पारंपरिक पद्धतीने जेऊर यात्रेला सुरुवात झाली. यावेळेला मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला. धाराशिवच्या सोनारी इथल्या काळभैरवनाथाच्या यात्रेला उत्साहामध्ये सुरुवात झाली. भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं पाहायला मिळते. आतापर्यंत 5 लाख भाविकांनी दर्शन घेतलंय. अहिल्यानगरच्या कोतुळ गावामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा पदस्पर्श भूमी सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा साजरा केला जाणार आहे. दरम्यान मोठ्या संख्येने नागरिक यामध्ये उपस्थिती लावत आहेत. कसालच्या कुंभारवाडीमध्ये श्री संत शिरोमणी गोरोबा काका पुण्यतिथी सोहळा उत्साहात पार पडला. यावेळेला नागरिकांनी मनोभावे पूजा करत टाळ मृदुंगांच्या तालावरती ठेका धरला. हँडग्लोव्ज व्यावसायिकाला विश्वासात घेऊन तब्बल 62 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी नागपूर तहसील पोलिसांनी आरोपी मयूर चांदणेला अटक केली आहे. फसवणूक करून फरार झालेल्या मयूर चांदणेला हरियाणामधून ताब्यात घेतला. नागपुरात 32 ग्रॅम एमडी पावडरसह एका कुख्यात आरोपीला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. पोलिसांनी आरोपीकडून एमडी पावडरसह 3 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जळगावात नूतन मराठा महाविद्यालयाच्या आवारात एका तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली आहे. प्रेमभंगातून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली. मावळ तालुक्यातील गोरवडेश्वर डोंगरात एका महिला ट्रेकिंग दरम्यान पडलेली आहे. महिलेच्या पायाला गंभीर दुखापत झाली. नाशिकमध्ये जाधव बंधू हत्या प्रकरणातील संशयित आरोपींना एसआयटीने ताब्यात घेतलंय. एसआयटीकडून कसून चौकशी केली जाते. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक मतदानाच्या वेळी 2 गटामध्ये वाद झाला. सोलापुरातील निर्बंगी मतदान केंद्रावरती स्पर्धक उमेदवार यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. पोलिसांच्या तात्काळ मध्यस्थीमुळे हा वाद मिटवण्यात आला. हिंगोलीच्या औंढा नागनाथ ते वसमत रोडवरती 2 कारचा अपघात झाला. यामध्ये सुदैवाने कोणती जीवितहानी झालेली नाही. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. वर्ध्यात सध्या सुरू असलेल्या IPL क्रिकेट सामन्यावरती लाखो रुपयांचा सट्टा लावला जातो. पोलिसांनी सट्टापट्टी घेणाऱ्या 3 जणांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून 2 दुचाकीसह रोख रक्कम, मोबाईल असा 2 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुरंदरच्या सासवडमध्ये रावसाहेब पवार यांचा 81वा अभिष्ट चिंतन सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला शरद पवारांनी हजेरी लावली. यावेळेला त्यांनी पहलगाम हल्ल्यावर भाष्य केले. पहलगाम हल्ला हा जाती धर्माला धक्का नसून भारत आणि भारतवासियांवरती हल्ला होता, असं शरद पवार म्हणाले. गडचिरोलीच्या अहेरीमध्ये आदिवासी विकास मंत्र्यांच्या उपस्थितीत आदिवासी नागरिकांना शेतीचं साहित्याचं वाटप करण्यात आलं. दरम्यान प्रशिक्षित उमेदवारांना धनादेश सुद्धा देण्यात आला आहे. करेगट्टा पहाडीवरती जवानांना रोखण्यासाठी माओवाद्यांनी आयईडीची स्फोटकं पेरून ठेवली होती. आयईडीची स्फोटकं शोधून ती जागोजागी निष्क्रिय करत जवान पुढे जात आहेत. आयईडी स्फोटकं जवान कशा पद्धतीने स्फोट करून निष्क्रिय करतायत याचा एक व्हिडिओ न्यूज 18 लोकमतच्या हाती लागला आहे. अकोला जिल्ह्यात वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन राबवले. या कारवाईमध्ये पोलिसांनी 9 तलवारी जप्त केल्यात आणि विविध गुन्ह्यांमध्ये वॉन्टेड असलेले आरोपी तडीपार केल्याने आरोपींना अटक करण्यात आली. वाल्मिक कराडचा सिटी स्कॅन रिपोर्ट हा नॉर्मल आलाय. शुगर डाऊन झाल्यामुळे काल वाल्मिक कराडला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता पुढील उपचाराबाबत तज्ज्ञ समिती निर्णय घेणार आहे. वाल्मिक कराड असलेल्या बीड कारागृहातील वरिष्ठ तुरुंग अधिकारी आणि एका कर्मचाऱ्याचं निलंबन करण्यात आलंय. रक्ताच्या नातेवाईकांव्यतिरिक्त इतर लोकांची कैद्यांसोबत भेट घालून दिल्यामुळे ही मोठी कारवाई करण्यात आली. पुणे पोर्श कार अपघात प्रकरणी शिवानी अग्रवालला कोर्टाने अंतरिम जामीन मंजूर केलेला आहे. दरम्यान बुधवारी शिवानी अग्रवालला येरोडा पोलीस स्थानकामध्ये हजर व्हावं लागणार आहे.
लाडकी बहीण योजनेत महिलांना एप्रिलचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. एप्रिलचा हप्ता पुढच्या आठवड्यात दिला जाईल असं सांगण्यात येत आहे. तर महिना संपण्याआधी महिलांच्या खात्यामध्ये हप्त्याचे पैसे जमा होतील असं आदिती तटकर यांनी सांगितलेलं होतं. दरम्यान आता या योजनेमध्ये काही महिलांना फक्त 500 रुपये मिळणार आहेत. स्वतः आदिती तटकरे यांनी माहिती दिली. पीएम आवास योजनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत ग्रामविकास विभागाने उत्तम कामगिरी केली असून केंद्राकडून आणखी 10 लाख घरांना मान्यता मिळणार अशी घोषणा देवेंद्र फडणवीसांनी केली. 24 तास सेवा देणाऱ्या मेडिकल स्टोअर्सना आता रात्री 11 नंतर शीतपेय विकता येणार नाहीये. मेडिकल स्टोअर्सना नोटीस बजावून रात्री 11 नंतर शीतपेय विकू नयेत अशा सूचना पोलिसांनी दिल्यात. जर कोणी मेडिकल विक्रेता शीतपेय विकताना दिसला तर त्याला 50,000 रुपयांचा दंड ठोठावणार असा इशारा पोलिसांनी दिला. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात आता बदल करण्यात आलेला आहे. उत्पादन उद्योगाच्या प्रकल्पाची किंमत मर्यादा ही 1 कोटीपर्यंत वाढवण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वी राज्यातील सरकारी रुग्णालयात बनावट औषधांचा पुरवठा झाल्याचं निदर्शनास आलेलं होतं. त्यानंतर राज्याचं आरोग्य विभागाने या घटनेची गंभीर दखल घेतली. यानुसार आरोग्य विभागाच्या प्रयोगशाळेत औषधी गुणवत्ता तपासणी सुविधा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. राज्याच्या कृषी विकास सहकारातून उभ्या राहिलेल्या बाजार समित्यांमध्ये मोठं योगदान असून अद्याप राज्यातील 68 तालुक्यांमध्ये बाजार समित्या नाही आहेत. हे लक्षात घेत आता शासनाने राज्यामध्ये नव्याने 65 कृषी उत्पन्न बाजार समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा गावच्या ग्रामस्थांनी सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग रोखून धरत आंदोलन केलंय. सोलार कंपनीमध्ये काम करणाऱ्या तरुणाला विजेचा धक्का लागल्यामुळे त्याचा मृत्यू झालाय. दरम्यान यात कंपनीची चूक असून ही कंपनी गावातून हद्दपार करा अशी मागणी ग्रामस्थ करतात. इसेन्शियल एकनाथ शिंदेंची महाराष्ट्राला गरज आहे. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले नाहीयेत. मुख्य महाराष्ट्राच्या जनतेसाठी सोन्याचे दिवस आणण्याचं काम एकनाथ शिंदे करतायत असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांवरती निशाणा साधला. आता मी DCMI डेडिकेटेड टू कॉमन मॅन उठाव करण्याची हिंमत आणि धाडस एकनाथ शिंदेंनी दाखवलं. ज्यांनी लाडक्या बहिणी योजनेत खोडा घातला त्यांना तुम्ही निवडणुकीमध्ये जोडा दाखवला असं म्हणत एकनाथ शिंदेंनी विरोधकांवरती हल्लाबोल केला. कसबा छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या जागेच्या पाहणीच्या वेळेला अजित पवारांनी मीडियाला रोखलंय. आम्हाला काम करू द्या, मराठीत सांगितलेलं कळत नाही का असं म्हणत अजित पवार मीडियावरती चांगलेच भडकले. शरद पवार आणि अजित पवारांमध्ये कौटुंबिक नातं आहे, पण आम्ही मोदींच्या नेतृत्वात पुढे जातोय आणि हीच आमची राजकीय भूमिका आहे असं स्पष्टीकरण खासदार सुनील तटकरे यांनी दिलंय. सांगलीच्या मिरजेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्यात. मुख्यमंत्र्यांना ऐकू आलं नसतं तर काय झालं असतं असं विधान खासदार विशाल पाटील यांनी केलेलं आहे. तर अर्थ खातं अजितदादांकडे आहे, त्यामुळे अजितदादांच्या कानात निधीबाबत सांगावा असा सल्ला सीएमचे निकटवर्तीय सुमित कदम यांनी दिलाय. दुकानदारांकडून धर्म बघूनच खरेदी करावी असं आवाहन नितेश राणेंनी केलं. दरम्यान त्यांच्या भूमिकेला धुळ्याचे भाजप आमदार अनुप अग्रवाल यांनी पाठिंबा दिला. नागपूरकडून राष्ट्रवादीच्या महाराष्ट्र गौरव रथयात्रेला सुरुवात झाली. हा महाराष्ट्र गौरव रथ रामटेक आणि सेवाग्राम मार्गे मुंबईकडे रवाना होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे काढण्यात येत असलेल्या महाराष्ट्र गौरव मंगल कलश यात्रेला मुक्ताईनगरमधून सुरुवात करण्यात आली. उंट घोडे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा देखावा तयार करून वाजत गाजत मुक्ताईनगर शहरातून मिरवणूक काढण्यात आली. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या रथयात्रेला कोकणातून भव्य प्रारंभ करण्यात आला. कलशाचं पूजन करत रथयात्रेला शुभारंभ करण्यात आला. शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी अखेर माफी मागितली आहे. महाराष्ट्र पोलिसांबद्दल केलेल्या वक्तव्याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर आमदार गायकवाड यांनी दिलगिरी व्यक्त केली. फडणवीसांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार संजय गायकवाड यांना फोनवरून समज दिल्याचं कळतं. महाराष्ट्रात उद्योगाला जी वीज दिली जाते ती देशात सर्वात महाग वीज आहे, त्यामुळे उद्योजक सुद्धा फार महाराष्ट्रात यायला तयार नाहीत. राज्याचं उत्पादन कमी झालं की विकासाची कामं करता येत नाहीत असं म्हणत माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सरकारला घरचा आहेर दिलाय. गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील निवडणूक काँग्रेस लढवणार आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी असे संकेत दिले.
पहलगाम हल्ल्यामुळे भारतीयांच्या मनामध्ये संताप आहे. हल्ल्याचा कट रचणाऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा होईल असं आश्वासन पंतप्रधान मोदींनी दिलंय. पीडित कुटुंबाला न्याय मिळेल असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केलाय. जेवढे पाकिस्तानी नागरिक आहेत ते सापडले, सर्वांना घालवण्याची व्यवस्था केली आहे. एकही पाकिस्तानी राहणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. विरोधकांनी काश्मीर दौऱ्यावरून केलेल्या आरोपांचा एकनाथ शिंदेंनी चांगला समाचार घेतलाय. पर्यटकांवरती झालेल्या हत्याकांडात सुद्धा त्यांना राजकारण दिसतंय. देशाच्या सुरक्षिततेसाठीच्या बैठकीला सर्वपक्षीय नेते गेले होते, पण या बैठकीला उभाटाचे नेते गेले नाहीत. हीच त्यांची देशभक्ती आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. ज्या लोकांचं अस्तित्व राहिलं नाही त्यांच्या टीकेकडे काय बघायचं, असं मंत्री उदय सामंत यांनी सवाल विचारलाय. एकनाथ शिंदे जम्मू काश्मीरला लोकांच्या मदतीला गेले तरी लोक टीका करतात, हे लंडनला गेले तरी आम्ही टीका करत नाही, हे आमच्या मनाचा मोठेपणा असल्याचं म्हणत मंत्री सामंत यांनी उभाटावरती निशाणा साधलाय. या पाकड्यांना शिक्षा मिळाल्याशिवाय राहणार नाही. खून का बदला खून से लेंगे, पाकिस्तानला संपवायची वेळ आली आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले. आता आरपारची लढाई असली पाहिजे असंही उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. महाराष्ट्रात पाकिस्तानचे 107 नागरिक लपून बसलेत, त्यांनी तात्काळ देश सोडावा, अन्यथा आम्ही त्यांना शोधून काढू आणि तिथेच ठोकू असा इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पाकिस्तानी नागरिकांना दिला आहे. शिवसेना उघाडाचे नेते विनायक राऊतांनी डोंबिवलीत जोशी आणि मोनी कुटुंबियांची भेट घेतली. हल्ल्यामध्ये बळी पडलेल्या सगळ्यांना शहीदांचा दर्जा द्यावा अशी मागणी सुद्धा राऊतांनी केली. काश्मीरमध्ये आतंकवाद्यांनी केलेल्या हत्येनंतर भारताने पाकिस्तानकडे जाणारे सिंधू नदीचं पाणी बंद करण्याची केलेली घोषणा भारतीय जनतेची दिशाभूल करणारी असल्याचा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. पाकिस्तानला लिहिलेल्या पत्रात कुठेही पाणी बंद केल्याचा उल्लेख नाही असंही ते म्हणाले. पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना नागरी शौर्य पुरस्कार देण्याची मागणी सुप्रिया सुळेंनी केली. तर कुटुंबातील एकाला नोकरी देण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली. पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाज आणि हिंदुत्ववादी संघटनेकडून सातारा जिल्ह्यातील सटाण्यामध्ये मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येने सर्वधर्मीय नागरिक सहभागी झाले. जळगावात मुस्लिम समाजाच्या वतीने सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेला नववधूंच्या हस्ते पाकिस्तानचे झेंडे जाळत पहलगाम हल्ल्याचा निषेध केला. येवल्याच्या अंदरसूल गावात पहलगाम हल्ल्याचा निषेध करत नागरिकांनी मोर्चा काढलाय. पाकिस्तानचा ध्वज जाळत नागरिकांनी निषेध नोंदवला. काश्मीरच्या पहलगामीकडे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ लासलगावच्या विंचूरमध्ये कडकडीत बंद पाळत निषेध मोर्चा काढण्यात आला. संतप्त नागरिकांनी पाकिस्तानच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अमरावतीच्या चांदूर बाजारमध्ये पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ तीव्र आंदोलन करण्यात आलं. सकल हिंदू समाज संघटनेतर्फे पाकिस्तानचे ध्वज जाळण्यात आले.